हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशन. तर आपली सिरीज होती कशाची? पझल्स फॉर प्री लेवल्स. त्या ज्या पझल्स आहे प्री लेवलला सगळ्या आहे. आपण काही मागचे सेशनही केले. नेक्स्ट सेशनमध्ये आता पाहू आपण आजच्या सेशनमध्ये काय आहे, कोणती पझल आहे. बघा काय आहे. 8 पर्सन आर सिटिंग अराउंड अ स्क्वेअर टेबल सच दॅट 1 पर्सन सिटिंग ॲट ईच कॉर्नर. 8 पर्सन आहे स्क्वेअरला. आता स्क्वेअर म्हणजे काय असतो? 4 कॉर्नर आणि 4 साइड्स असतात ना त्याला. तर प्रत्येक ईच कॉर्नरवर 1 पर्सन आहे म्हणतात. आणि फेसिंग दिला आहे. मग फेसिंग काय आहे? फेसिंग आउटवर्ड, म्हणजे जे कॉर्नरला फेस करत आहे ते कसे बसत आहे? आउटसाइड फेसिंग. वाईल द 1 पर्सन इज सिटिंग ॲट द मिडल. 4 कॉर्नरला बसल्यावर 4 साइड आहे ना, 4 साइडच्या मिडलला बसतायत. ते कसे फेसिंग आहे? इनवर्ड. म्हणजे क्लिअर झालं. जे कॉर्नरवर आहे ते काय करताय? आउटवर्ड फेसिंग आहे. आणि जे मिडल आहे एजेसवर ते कसे आहे? इनवर्ड फेसिंग आहे. काढून घेतो ना मी. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी, एक इनसाइड काढतो, एक आउटसाइड काढतो, म्हणजे सिंगल डायग्राम मध्ये क्लिअर होतं. बघा हा स्क्वेअर आहे. जे कॉर्नर वाले फेस इथं क्लिअर आहे. कॉर्नरचे फेसेस आउटसाइड आहे आणि आउटसाइड काढले. त्याच्या लेफ्ट राईट वेगळ्या होईल. त्याच्यानंतर जे एजेसवर आहे ना, हा एजेस आहे ते कसे आहे? इनवर्ड आहे. तर त्याच्या लेफ्ट राईट वेगळ्या होईल. ठीक आहे. एक पॉसिबिलिटी इथे आत लिहितो, एक पॉसिबिलिटी बाहेर. क्लिअर. बघा फक्त लेफ्ट राईट बरोबर ठेवायचं. लेफ्ट राईट जिथे लेफ्ट राईट मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. ए इज सिटिंग थर्ड टू द राईट ऑफ एल. एलच्या थर्ड राईटला कोण बसला आहे? ए. एलच्या थर्ड राईटला. आता एल ठेवावं लागेल ना. तर एल कुठे कुठे ठेवू शकतो सर? एक तर कॉर्नरवर ठेवू शकतो, नाही तर मिडल साईडला. 2 पॉसिबिलिटी आहे ना आपल्याजवळ ऑलरेडी. तर एकदा एल साईडवर ठेवा, एकदा एल कॉर्नरवर ठेवा. एलच्या रिस्पेक्ट मध्ये थर्ड राईट आहे ना या ए, तर मग एल ठेवू ना सर. एकदा एल इथे ठेवतोय मी. ठीक आहे. एल इथे ठेवतो. एलची थर्ड राईट, एलची राईट साईड ही जाईल, कारण एल जो आहे तो इनसाइड पाहता येतं. फर्स्ट सेकंड थर्ड इथे ए. सेकंड पॉसिबिलिटी मध्ये एल साईडला घेतला, एल कॉर्नरला. ठीक आहे. तर त्याची राईट साईड, आता हा आउट साईड आहे, तर फर्स्ट राईट, सेकंड राईट, थर्ड राईट इथे येईल. इनसाइड आहे. 2 पॉसिबिलिटी. नेक्स्ट लक्षात ठेवायचं. 1 पर्सन इज सिटिंग बिटवीन एल अँड ओ. एल आणि ओ मध्ये 1 पर्सन आहे, पण कोणत्या साईडने? एलच्या राईट साईडने की लेफ्ट साईडने माहित नाही ना. आणि दोन्ही साईडने खाली आहे. नाही, ओ इथे बसू शकतो एकदा ओ इथे. या डायग्राम मध्ये ओ इथे आणि ओ इथे. मग नाही माहित तर लिहून ठेवून आपण. नाही आहे आपल्याजवळ, कन्फर्म नाही आहे. एल आणि ओ मध्ये 1 पर्सन आहे सर. क्लिअर. नेक्स्ट बघा. W इज अन इमिजिएट नेबर ऑफ O. W हा O चा इमिजिएट नेबर आहे, म्हणजे W आणि A ऍडजस्टंट पीपल आहे. नाही माहित ना, ओच नाही ठेवला तर W. आणि कोणत्या साईडने W बसते? लेफ्ट राईट तेही नाही आहे. तर पहिली कंडिशन ही झाली. त्यानंतर W आणि O जवळ बसतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, W इज नॉट सिटिंग एक्झॅक्टली अपोजिट टू A. क्लिअर केलं की W जो आहे तो A च्या अपोजिट नाही बसेल. A च्या अपोजिट नाही बसेल, तर त्याचा अर्थ W इज नॉट अपोजिट ऑफ A. A च्या अपोजिटला नाही बसेल. तर एका ठिकाणी ठेवून देऊ ना आपण. आता बघा काय आहे. इनसाइडच्या डायग्राम मध्ये काय आहे? एल आणि ओ इथे जर घेतला मी, एल आणि ओ इथे येईल ना, W इथे येईल. ठीक आहे. आणि जर एल आणि ओ इथे घेतला असता तर W इथे आला असता. बरोबर आहे. इथे येऊ पण इथे नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, लिहून ठेवतो मी. काय आहे? नाही आपल्याला खूप याच्यात आहे. तर W इज नॉट सिटिंग अपोजिट टू ए आणि W अपोजिट नाही पाहिजे. ठीक आहे. क्लिअर. त्याच्यानंतर N इज अन इमिजिएट नेबर ऑफ P. N जो आहे तो P चा नेबर पाहिजे, आणि N आणि P सोबत पाहिजे ना. P and P. त्याच्यानंतर त्यांनी क्लिअर दिला की P इज सिटिंग ॲट द कॉर्नर. P कॉर्नरला बसला आहे, तर हा कॉर्नरला आहे. एक कॉर्नरला आहे, तर दुसरा मिडल साईडला बसेल. कोणत्याही साईडला. सपोज इथे जर बसला, इथे होईल. इथे N बसू शकतो. तर इथे P आणि N इथे बसू शकतो. इथे P बसू शकतो. इथे N, इथे खूप साऱ्या पॉसिबिलिटी आहे. त्याच्यानंतर
बी इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ ए. बी आणि ए नेबर नाही पाहिजे, म्हणजे ए आणि बी नेबर नाही पाहिजे. क्लिअर झालं. नेबर इथे आणि इथे काय म्हणताय, डब्ल्यू हा ए चा अपोजिट नाही पाहिजे. त्याच्यानंतर लेस दॅन 4 पर्सन आर सिटिंग इन बिटवीन एम अँड एन. 4 पेक्षा कमी पाहिजे कोणाकोणाच्या मधात, एम आणि एन. पण कुठून, वेन काउंटेड टू द राईट ऑफ एन. म्हणजे एम आणि एन मध्ये किती लोक पाहिजे, लेस दॅन -3 करतो ना, लेस दॅन 4 आहे, सॉरी त्याचे -4 लेस दॅन 4 एम अँड एन. कुठून काउंट कुठे आहे, काउंट लेफ्ट के एम के एन, राईट ऑफ एन, म्हणजे हा एनच्या राईट ऑफ एन. क्लिअर होईल. क्लिअर. ठीक आहे. आता एनची कोणती डायरेक्शन होऊ शकते ना. हां, त्याच्यानंतर नो 2 पर्सन्स हुज नेम्स स्टार्टेड विथ वॉवेल्स आर सिटिंग ॲडजसेंट ऑफ इच अदर. मिनिंग काय होतं, पुन्हा एकदा वाचतो मी, बघा. नो 2 पर्सन हुज नेम्स स्टार्ट विथ वॉवेल्स आर सिटिंग ॲडजसेंट टू इच अदर. म्हणजे जे वॉवेल्स जे आहे ते सोबत नाही पाहिजे, जवळ नाही पाहिजे. तर बघा आता एल जर इथं ठेवला, ओ आणि एल मध्ये एक जण आहे, बरोबर आहे. तर ओ इथे येईल का, कारण ओ आणि ए हे वॉवेल्स आहे, वॉवेल्स ॲडजसेंट जवळ नाही बसत, तर ओ ऑटोमॅटिकली इथे येईल. ठीक आहे. ओ इथे आला. क्लिअर. मग त्याच्यानंतर एल आणि ओ मध्ये एक पर्सन आहे, इथे पण इथे बसेल का एल, ओ इथे नाही बसेल, ए आणि ओ जवळ नाही, तर ओ इथे आला. त्याच्यानंतर कोण, डब्ल्यू हा ओ जवळ पाहिजे, डब्ल्यू आणि ओ जवळ पाहिजे, आणि डब्ल्यू हा ए चा अपोजिट नाही पाहिजे. तर इनर साइड मध्ये डब्ल्यू ओ जवळ पाहिजे, तर डब्ल्यू इथे येईल का, इथे नाही येणार, कारण इथे जर आला तर अपोजिट होईल ना, डब्ल्यू इथे. त्याच्यानंतर आउटर साइड मध्ये डब्ल्यू आणि ओ जवळ पाहिजे, डब्ल्यू इथे येईल का, नाही, इथे आला तर अपोजिट झाला ना, डब्ल्यू इथे. क्लिअर. नेक्स्ट बघा. हां, ही झाली. आणि त्याच्यानंतर मग ही आहे ना, एन आणि पी जवळ पाहिजे, आणि एन पी कॉर्नरला पाहिजे, बरोबर आहे. एन आणि पी जवळ पाहिजे, आणि पी कॉर्नरला, एक कॉर्नर एक साइड क्लिअर पाहिजे आपल्याला. इथे आहे इनर साइड मध्ये, इथे पी येईल आणि इथे एन येईल. पी कॉर्नरलाही पाहिजे आपल्याला, आणि एन आणि पी काय पाहिजे आपल्याला, ॲडजसेंट पाहिजे. दुसरी जागाच नव्हती 2 साठी. त्याच्यानंतर याच्यात इथे बसेल का पी, नाही, पी एन नाही बसणार, तर पी इथे बसेल, पीचा ॲडजसेंट एन इथे बसेल. क्लिअर. ही झाली. आणि आता ही काय आहे, काय म्हणताय त्याच्यात, काय म्हणत आहे, ए आणि बी ॲडजसेंट नाही पाहिजे. क्लिअर दिलं होतं, लास्ट होतं ना हे, इथे कुठे होतं, हे बी इज नॉट नेबर ऑफ ए आणि बी नेबर नाही पाहिजे. तर इनर साइड मध्ये बी इथे नाही बसू शकत, तर बी साठी जागा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आउट साइड मध्ये बी इथे नाही बसू शकत, इथे नाही, तर बी 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 इथे. क्लिअर झालं. कोण राहिला, एम राहिला ना, एम ठेवून द्या ना दोन्ही साईडना, एम इथे येईल. आता कंडिशन ही आहे, काय आहे, एन आणि एम मध्ये लेस दॅन 4 पर्सन पाहिजे, कुठून, एनच्या राईट साईडनं. हे बघा, वेन काउंटेड टू द राईट ऑफ एन. बघा आता इथे इनर साइड बघू, एन आणि एम इथे आहे, त्याच्या एनच्या राईट साईडने किती आहे बघा, एनची राईट साईड खाली जाईल, 1 2 3 4, लेस दॅन 4 म्हणण्यात आहे, करेक्ट 4 आले, तर येईल का, नाही, बाहेरची आउटसाइड, म्हणजे ही रॉंग आहे. तर आउटसाइड पाहू करेक्ट आहे का, आपल्याला लेस दॅन 4, एकही चालतं, दोन्ही चालतं, 3 चालतं, 4 नाही पाहिजे, लेस दॅन 4 म्हणजे ॲटलिस्ट 3 तरी. ठीक आहे. तर एनची राईट साईड फर्स्ट एकच आहे ना, ए ओनली 1, तर एक चालतं ना, ही रॉंग आहे, कोणती, इन साइड रॉंग आहे. ठीक आहे. मग ही डायग्राम झाली क्लिअर. इनसाइड रॉंग आहे, पी एन ए एम डब्ल्यू ओ बी ए एल पी असा सिक्वेन्स येईल. कुठून एकाकडून घ्यायचं, सपोज एलच्या राईट साईड एल पी एन ए एम डब्ल्यू ओ आणि बी असा सिक्वेन्स येईल. क्लिअर. नेक्स्ट बघू, नेक्स्ट पझल बघा काय आहे.
पझल बघा. आता दिसतं क्षणी काय होत आहे, सम पर्सन सीट अराउंड इन अ रो फेसिंग नॉर्थ डायरेक्शन. म्हणजे सम म्हटल्यानंतर सरळ सरळ अनसर्टन झाली. क्लिअर, अनसर्टन पीपल आहे, सगळेचे सगळे फेसिंग पाहायचे नॉर्थ आहे साऊथ आहे. ठीक आहे, नॉर्थ आहे, क्लिअर दिला आहे नॉर्थ. क्लिअर सरळ सरळ काय झालं, पझल स्टार्ट झाली. इथून पझल स्टार्ट झाली ना. पहिलं बघू आता आपण, सगळे नॉर्थ फेसिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं. हा काय आहे, जी थर्ड टू द राईट ऑफ सी. सीच्या थर्ड राईटला जी आहे, नॉर्थ फेसिंग आहे ना सी. सी लिहू ना, सी इथे एकदा लिहितो एकदा. आपल्याला काय करायचं, टोटल पीपल सगळ्यात महत्वाचं. जेव्हा अनसर्टन राहिलं तर पहिला क्वेश्चन हा येतो, 5 पैकी एक क्वेश्चन. जेवढे क्वेश्चन येईल 5, 4, 3 मिनिमम 3 येतात. तेवढ्या याच्यात एक क्वेश्चन तर कन्फर्म राहतो की हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ पीपल आर स्टँडिंग इन अ रो, सिटिंग इन अ रो. ठीक आहे, तर सीच्या कोणत्या साईडला आहे, जी सीट्स थर्ड टू द राईट ऑफ द फर्स्ट राईट, सेकंड राईट, 1, 2. क्लिअर झालं. काही अननोन पर्सन येईल आता. हा ठीक आहे, सध्या किती लोक आहे स्टँडिंग मध्ये, 4 आहे सर. सी जी आणि 2 अननोन आहे, सी जी 2. नंतर 1 पर्सन सीट्स बिटवीन जी अँड ए. जी आणि ए मध्ये 1 पर्सन आहे. कोणत्याही साईडला, जीच्या कोणत्याही साईडला, एच्या कोणत्या साईडला. तर सपोज इथे आला ए, एकदा जीच्या राईट साईडला, एकदा ए इथे घेतो मी. 2 पॉसिबिलिटी ठेवायचे ना. त्याच्यानंतर 2 पर्सन सीट्स बिटवीन ए अँड बी. 2 पर्सन आहे ए आणि बी मध्ये, आणि समोर दिला आहे बघा, बी इज राईट ऑफ ए. एच्या राईटलाच काढावं लागेल, तर ए ची राईट 1, 2 इथे बी येईल. राईट साईडला पाहिजे ना बी एच्या, तिथे क्लिअर दिला आहे. त्याच्यानंतर 1, 2 इथे येईल बी. लाईन मध्ये बसणारे वेगवेगळे राहणार आता. ठीक आहे, आता याची वेगळी, ही वेगळी येईल. ठीक आहे, जे सीट्स थर्ड फ्रॉम द राईट एंड ऑफ द रो. आता यांनी क्लिअर दिलं, जे ची डायरेक्शन जी आहे ती थर्ड आहे, राईट एंड ऑफ द रो. म्हणजे जर राईट इकडे असेल, राईट एंड, तर जेच्या जे थर्ड आहे, तर जेच्या राईट साईडला किती आहे, 2 आहे. ठीक आहे, आता कुठे आहे माहित नाही ना, लेफ्ट एंड राईट एंड माहित नाही, फक्त एवढं जे थर्ड फ्रॉम द राईट एंड आहे. के सीट सेकंड फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द रो. इथे दिली ना, के जो आहे, के तो सेकंड आहे, तर केच्या मागे एकच राहील ना, हा सेकंड, हा थर्ड. क्लिअर. आता इथे नाही सांगू शकत आपल्याला, कारण के याच्याशी रिलेटेड नाही आहे. जे पण याच्याशी जर कनेक्ट झाला असतं तर आपण केलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 पर्सन सीट टू द राईट ऑफ जी. जीच्या राईटला 8 पर्सन आहे, तर राईटचं राईट एंड क्लिअर होईल ना. बघा आता काय, जीच्या राईटला किती पर्सन आहे, 8 पर्सन राईट ऑफ जी. तर जीला सोडून द्यायचं. 1, 2, 3, 4, 5. ऑलरेडी 5 आहे, किती काढावं लागेल, 1, 2, 3. जीच्या राईटला 8 आहे का, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे. म्हणजे हा राईट एंड झाला. तर राईट एंड वरून जे कितव्या नंबरवर आहे, थर्ड. फर्स्ट, सेकंड, जे इथे आला, जे इथे येईल. ठीक आहे, तर हा राईट एंड झाला. इकडे पाहू ना आता आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झाले. 8 थर्ड नंबरवर जे 1, 2. क्लिअर. जे तर झाला, जे दोन्ही याच्यात क्लिअर झाला. त्याच्यानंतर 2 पर्सन्स सीट बिटवीन जे अँड एफ. जे आणि एफ मध्ये 2 पर्सन आहे. आता जे तिकडेच जाणार नाही, तो राईट एंड आहे ना, तर 2 पर्सन 1, 2 इथे एफ येईल. ठीक आहे, आता याच्यात 1, 2 एफ इथे येईल. क्लिअर. हा एंड राईट एंड तर क्लिअर झाला आपला, फक्त लेफ्ट एंड माहित नाही. लेफ्ट एंड आला तर के तर येईलच. त्याच्यानंतर नो वन सीट्स बिटवीन जे अँड बी. जे अँड बी मध्ये नो वन सीट्स बिटवीन जे अँड बी. तर या वरच्या डायग्राम मध्ये किती जण आहे जे अँड बी मध्ये, 1, 2, 3, 4 आहे, तर ही रॉंग आहे सर. क्लिअर. तर याच्यात काय, जे ऍडजस्टंट आहे जे अँड बी, त्यांनी क्लिअर म्हटलं नो वन सीट जे अँड बी, तर अशी झाली. त्याच्यानंतर नो वन सीट जे अँड बी मोर दॅन 9 अँड लेस दॅन 15 पर्सन सीट टू द लेफ्ट ऑफ जे. आता याचं मिनिंग सगळ्यात कन्फ्युजिंग करणारी लाईन, मोर दॅन 9 अँड लेस दॅन 15 पर्सन सीट्स लेफ्ट ऑफ जे. त्याचं मिनिंग होतं जेच्या लेफ्ट साईडला. आता जे इकडे आहे तर लेफ्ट साईड इकडे होईल, कारण की जे ऑलरेडी राईट एंडवर बसला. लेफ्ट साईडला, जेच्या लेफ्ट साईडला 9 पेक्षा जास्त पाहिजे आणि 15 पेक्षा कमी. तर म्हणजे किती पॉसिबिलिटी सर, पहिला 10 होऊ शकतो, 11 होऊ शकतात, 12 होऊ शकतात, 13 होऊ शकतात, 14. किती पॉसिबिलिटी आहे,
10 असू शकते पहिली पॉसिबिलिटी, दुसरी 11, 12, 13, 14, 5 आहे ना, 1 2 3 4 5 पॉसिबिलिटी आहे. पहिल्यांदा मी जेच्या लेफ्टला ऍटलिस्ट 10 तरी पाहिजे. तर जेच्या लेफ्टला आहे किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 तर ऑलरेडीच आहे. ठीक आहे. आणि जर के 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 सेकंड होता ना लेफ्ट हँड वरून, तर या दोघाला जरी ठेवलं, इथं के ठेवला आणि इथे 1% ठेवला, तर ऑलरेडी 11 आहे, 9च्या जास्तच आहे. तर हे तर ठीक आहे, आपण कुठे पाहू नये आता. ठीक आहे. लेफ्ट हँड मिळायचा आहे आणखी. त्याच्यानंतर बघा, डी सिट्स थर्ड टू द राईट ऑफ के. क्लिअर झालं. डी जो आहे, तर डी नाही माहित ना, डी केच्या थर्ड राईटला आहे, तर केच नाही माहित, तर के काढू ना. केचा थर्ड राईटला, तर म्हणजे 1 2 इथे डी येईल. आणि केच्या अगोदर एक पर्सन आहे ना, के सेकंड फ्रॉम द लेफ्ट हँड आहे ना. आता आपल्याला जर के आणि डीचं लिंकेज यांच्यासोबत कोणाच्या सोबत भेटलं, तर मग आपली डायग्रामच क्लिअर होईल. बघा, डी सिट्स ऑन द लेफ्ट ऑफ सी. डी जी आहे ते सीच्या लेफ्टला आहे, फक्त सीच्या लेफ्टला आहे. सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, नाही सांगितलं ना, तर पहिला लेफ्ट पाहू आपण. पहिला लेफ्ट पाहू ना. डी जर सपोज इथे घेतला, डी की दुसरा लेफ्ट पाहू, दोन पाहू ना सर, सेकंड लेफ्ट पाहू. ठीक आहे. बघा, डी लेफ्टला पाहिजे, तर एक जण डी आणि सी मध्ये ठेवला, डीच्या सेकंड लेफ्टला सी ठेवला. आणि जो डी आहे तो केच्या कोणत्या राईटला आहे, थर्ड, तर मग 1 2 इथे के येईल आणि इथे एक पर्सन येईल. क्लिअर झालं. के सेकंड फ्रॉम द लेफ्ट हँड आहे आणि केच्या थर्ड राईटला डी आहे. आणि जेच्या किती, जेच्या लेफ्टला 9 पेक्षा जास्त आणि 14 पेक्षा कमी पाहिजे. जेच्या लेफ्ट सांगू पाहू आपण. जेची लेफ्ट साइड त्यावर हे करू, जिथे पॉइंट पर्सनच्या जागी 1 2 3 पर्सन म्हणजे चेक झालं पाहिजे, अननोन पर्सन आहे. तर टोटल किती बघा आता, किती झाले. जेच्या लेफ्टला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झाले. तर मग रॉंग आहे ना ही. कुठून रॉंग केली आपण, डी ठेवतानाच रॉंग केली. त्यांनी क्लिअर म्हटलं लेस दॅन 14, 14 पेक्षा कमी. सर 15 झाले. मग ह्याला हटवा. ह्याला हटवल्यावर काय होतं बघा, डी जो आहे, डी कुठे घेतो, डी एक्झॅक्ट सीच्या लेफ्टला घेतला सपोज. ठीक आहे. तर डी जो आहे तो केचा थर्ड राईट आहे, 1 2 इथे आहे आणि सेकंड राईट. आता किती लोक आहे बघा जेच्या लेफ्टला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आहे लेफ्टला. तर क्लिअर झाली ही. ठीक आहे. एवढी डायग्राम क्लिअर झाली. टोटल पहिला क्वेश्चन, टोटल किती लोक आहे सर. तर जेच्या लेफ्टला 14 होते, तर जे 15 16 17 17 आहे. बघा 17 कसे आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर टोटल तर 17 पीपल आहे त्या याच्यामध्ये, रो मध्ये, सगळे नॉर्थ वेस्ट. क्लिअर झालं. इथं एकदा पुन्हा रिवाइज करा तुम्ही, क्लिअर होतं 17 पीपल. ठीक आहे. नेक्स्ट पझल बघू. जिथे माहित नाही तिथे आपण पॉसिबिलिटी लिहित आहे, जिथे माहित आहे तिथे कन्फर्मच लिहित आहे ना. ठीक आहे. बघा नेक्स्ट पझल बघा काय आहे, वाचा. 12 पर्सन अपेअरिंग फॉर अन एक्झाम 16 आणि 27. 12 पर्सन आहे, त्यांची एक्झाम आहे, एक 16 आणि 27 तारीख, 2 तारीख आहे एका महिन्याची. आता किती महिने असेल, 6 महिने. ऑफ द 6 डिफरंट मंथ्स ऑफ अ सेम इयर. 6 महिने आहे आणि ते 6 महिने जानेवारी फरवरी एप्रिल मे ऑक्टोबर अँड नोव्हेंबर, 6 महिने असे दिले आहे. जानेवारी फरवरी एप्रिल मे ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. ते असेंडिंग ऑर्डरमध्ये, आणि जो पहिला येतो तो पहिला मंथमध्ये तसंच आहे, आणि जी डेट्स पहिली येते ती पहिली. ठीक आहे. तर मी पॉसिबिलिटी काढून घेतो. आहे काय करावं लागेल आपल्याला, 12 पर्सन आहे, तर 12 पर्सन इथे मंथ लिहितो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे डेट्स लिहावं लागेल. क्लिअर. इथे पॉसिबिलिटी 1, तर पहिल्यांदा मी हे करतो ना, 16 बरोबर आहे, 16 आणि 27. त्याच्यानंतर 3 4 5 6 7
12% आहे, 12% बसले. पॉसिबिलिटी पहिली, सेकंड काढतो इथे, पाहू थर्ड येईल का. ठीक आहे, थर्ड आली तर थर्ड लिहून टाकू. ठीक आहे, आता याच्यात नेमिंग करतो. ठीक आहे, जसे जसे मंथ आहे तसे लिहायचे. जानेवारी पहिला, आणि याच्यातही पाहायचं मग 31 कोण आहे, 30 कोण आहे. फरवरी, फेब्रुवारी, त्याच्यानंतर एप्रिल, मे, त्याच्यानंतर काय, मेच्या नंतर ऑक्टोबर, सोबत करू शकता तुम्ही पण नोव्हेंबर. असे झाले. जेही 30 डेज आहेत किंवा 31 आहेत, बघा मॅक्झिमम हा 30 डेजचा आहे तर याच्यासमोर स्टार करतो मी. हा 30 आहे, याच्यासमोर स्टार. बाकीचे सगळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी हे 31 डेजचे राहतात. आणि फेब्रुवारी डिपेंड करतात 28, 29, पण 30 त्यांना राहणार नाही. आणि या सगळ्यापेक्षा कमी 20 हा फेब्रुवारी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 16 पहिल्यांदा तारीख येते तर 16 लिहितो. त्याच्यानंतर 27, 16, 27, 3, 27, 3, 27, त्याच्यानंतर 3, 27, 3 आणि 27. क्लिअर. पॉसिबिलिटी पहिली, दुसरी. ठीक आहे, नेक्स्ट आता पझल एवढी झाली, फक्त डायरेक्शन दिलाय आपल्याला एवढं. ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला क्लिअर सांगता येत नाही की सपोज एखादा पर्सन आहे तो एप्रिल महिन्यात 26 ला बसला आहे किंवा 27 ला, तोपर्यंत लिहायचं नाही आपल्याला, कंडिशन पॉइंट आउट करायचे. ठीक आहे, आर हॅज अन ऑड नंबर डेट. क्लिअर दिलाय. आर जी एक्झाम आहे, आर हॅज अ एक्झाम अँड ऑड डेट, म्हणजे डेट कोणत्या आहे, दोनच आहे ना, 26, 7 आणि 16. दोन पैकी ऑड कोण आहे, तर मग ऑड आरची डेट काय राहील सर, आर जो आहे तो 27 राहील, कोणत्याही मंथमध्ये 27. क्लिअर. नेक्स्ट बघा, 6% गिव्ह एक्झाम बिटवीन आर अँड एफ. आर आणि एफ मध्ये सर आरच नाही क्लिअर झाला, फक्त एवढं लक्षात ठेवा, आर आणि एफ मध्ये 6% पाहिजे, तर आर इथे येईल. आणि एफ, आर आणि एफ मध्ये 6% राहील, पहिली कंडिशन. आरला 27 ठेवू ते वेगळी गोष्ट. त्याच्यानंतर 3% गिव्ह एक्झाम बिटवीन एच अँड एफ. एच अँड एफ मध्ये अगेन 3% आहे सर, एच एफ मध्येही 3%. सेकंड कंडिशन आता कोणी ठेवलंच नाही म्हणून ठीक आहे. त्याच्यानंतर आर डज नॉट गिव्ह हिज एक्झाम इन फेब्रुवारी. आर फेब्रुवारी नाही आहे सर, मग जो आर आहे 27 ला आहे तो फेब्रुवारी नाही लिहितो. क्लिअर. नाही तर इथे लिहिता येतं की आर इथे नाही पाहिजे, असंही लिहिता येतं 27 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर नो वन गिव्स एक्झाम आफ्टर एम. क्लिअर कंडिशन आहे की एमच्या नंतर नो वन गिव्स एक्झाम आफ्टर एम. एमच्या नंतर कोणी जाईल तर एम लास्टला येईल ना, तर एम इथे येईल. दोन पॉसिबिलिटी, दोन. ठीक आहे. आता एमची पोझिशन चेंज नाही होणार कारण त्याच्यानंतर मंथच नाही आहे कोणता, जो दिलाय आपल्याला. त्यानंतर एस अँड एन हॅव अन एक्झाम इन द सेम मंथ. म्हणजे एस आणि एम एक आयदर 16 राहील और 27 राहील. म्हणजे एस आणि एन सेम मंथ मध्ये. आता कोणते मंथ, आता बघा ना समोर आहे ना, एस आणि एन आर द सेम मंथ बट नॉट इन द मंथ विच हॅज 30 डेज. म्हणजे क्लिअर झालं, एस जो आहे, एस आणि एन कुठे कुठे बसू शकतात 30 डेज. म्हणजे एप्रिलमध्ये नाही आणि नोव्हेंबरमध्ये नाही, तर बाकी कुठेही बसू शकतात. फरवरीमध्ये बसू शकतात, जानेवारीमध्ये बसू शकतात, मे आणि ऑक्टोबर. त्यांनी फक्त 30 डेज नाही पाहिजे. ठीक आहे. तर मग लिहून ठेवून आपण एस आणि एन सेम, फक्त 30 डेज नाही पाहिजे त्यांना. क्लिअर. त्याच्यानंतर एस अँड आर हॅव एक्झाम ऑन अ डिफरंट डेट्स. एस आणि आर च्या एक्झाम डेट्स डिफरंट आहे. आपल्याला एस ची माहिती आहे 27, तर आर ची आर ची 27 आहे, तर एस ची काय तर एस 16 ला आहे, तर ऑब्वियस आहे एन 27 आहे कोणत्याही मंथची. क्लिअर. कारण एस आणि आर डिफरंट डेट्स आहे. एन डज नॉट गिव्ह एक्झाम आफ्टर एच. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे एन जो आहे तो एचच्या नंतर नाही आहे, तर एन जो आहे एचच्या पहिले राहील ना, तर एन जो आहे बिफोर एच राहील. ठीक आहे. एनच्या वर काय राहील, एस राहील ना. हा 16, 27. त्याच्यानंतर जी गिव्स एक्झाम इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू. क्लिअर दिलाय, काय दिलाय, जो
जी जो आहे डब्ल्यूच्या नंतर आहे, ठीक आहे. अँड इन द कोणासाठी आला, एन साठी. अँड जी इज इन द मंथ विच हॅज 30 days. जीचं तर झालं क्लिअर. जी 30 days, जीचा मंथ. जी जो आहे इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू, आणि जी आहे 30 days वाला आहे. 30 days कोणते कोणते आहे, एप्रिल आणि नोव्हेंबर, ठीक आहे. तर पहिली पॉसिबिलिटी जी आणि डब्ल्यू इथे बसू शकतो, जी, आणि दुसरी या याच्यात कुठेही बसू शकतो ना, ठीक आहे. फक्त एवढं ठेवायचं, डब्ल्यूच्या इमिजिएट नंतर जी बसतो. ओनली 4 persons गिव्ह एक्झाम बिटवीन जी अँड पी. जी अँड पी मध्ये 4 आहे, जीच नाही बसवला तर जी आणि पी मध्ये 4 कुठे, जी आणि पी मध्ये 4 पर्सन आहे, ही कंडिशन लिहिली, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तिला हू कोणासाठी आला, पी साठी आला. पी हॅज एक्झाम आफ्टर आर. पी जो आहे आरच्या नंतर आहे, पी जो आहे आरच्या नंतर आहे. आरच्या नंतर कुठेतरी पी येतो सर, आरच्या नंतर, आरच्या आधी येणार नाही पी, ठीक आहे. त्याच्यानंतर तर कोणतंच नाही झालं आणखी, पण कंडिशन तर लिहित आहे ना आपण, कंडिशन लिहित आहे तर होईल, हळूहळू होईल, ठीक आहे. टी हॅज गिवन एक्झाम बिफोर वी अँड बोथ गिव्ह एक्झाम ऑन द सेम डेट. टी जो आहे तो वीच्या पहिले आहे. टी हॅज बिफोर वी म्हणजे टी जिथेही असेल, टी पहिले येईल, नंतर वी येईल, आणि हे दोघेही सेम डेट करतात. म्हणजे टी जर 27 असेल तर वी 27 आहे. टी वर पाहिजे, वी खाली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर यू अँड आर हॅज एक्झाम ऑफ डिफरंट डेट्स. यू अँड डिफरंटच आहे ना, डिफरंट डेट्स आहे. यू आणि वी डिफरंट डेट्सला आहे. यू आणि वी डिफरंट डेट्सला आहे. तर यूची डेट काय होईल, यू 16 येईल ना, यू 16 येईल, ठीक आहे. क्लिअर. आता एवढंच झालं आपलं. आता आपल्याला आर ठेवावं लागेल, करेक्ट आहे. आर ठेवा, आर ठेवल्यावर सगळंच येतं, ठीक आहे. आपण तर आता पूर्ण तर वाचलं ना, पूर्ण पझल झाली आहे. आपल्याला ठेवावं लागेल. एम ठेवला आपण, तर कुठे ठेवू आपण जेणेकरून आपल्याला सगळे येईल. तर सपोज एस आणि एन ची कंडिशन ठेवलीच चालते का. एस आणि एन कुठे कुठे, एस हा जो आहे मग त्याच्यानंतर एच ठेवायचा आहे. एस 16 आहे, एन 27 आहे, आणि एका मंथ मध्ये आहे, आणि ते 30च्या नाही आहे. तर 30 वाले कोणकोणते नाही आहे. एस एन इथे बसू शकतो, एस एन इथे बसू शकतो, एस एन इथे बसू शकतो. 3च आहे ना, 4 आहे का, 1 2 3 आणि 4th. तर पहिली पॉसिबिलिटी मी फर्स्ट साईडला घेतो. एस आणि एन जर सपोज इथं ठेवले आहे, सपोज एस आणि एन इथे ठेवले, ठीक आहे. एस आणि एन इथे ठेवले. दुसऱ्या ह्याच्यात इथे ठेवू का, इथे ठेवू का, 31 मध्ये ठेवू ना आपण कोणत्याही, ठीक आहे. 31 मध्ये ठेवू एस आणि एन, किंवा इथं ठेवतो, ठीक आहे, एस आणि एन. तिसरी पॉसिबिलिटी घेऊन घेतो ना मग एक, मी इथे एस आणि एन इथे येईल, ठीक आहे. इथे एम आलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. त्याच्यानंतर ते एस आणि एन, एनचे रिलेटेड कोणती आहे का, नाही सर कोणतीच नाही आहे. पण हे जी जर ठेवला, सपोज मी जी कुठेतरी ठेवला, जी जर ठेवला, मी जी ठेवला तर सगळं येतं बघा. जी जर ठेवला, जी हा 30 days पाशी आहे आणि डब्ल्यू च्या जस्ट नंतर आहे, ठीक आहे. डब्ल्यू आणि जी ठेवतो, डब्ल्यू आणि जी, डब्ल्यू आणि जी. डब्ल्यू 30 days आहे, तर डब्ल्यूची पहिली वाली, तर डब्ल्यू आणि जी सेम मंथ मध्ये नाही आहे. तर पहिली पॉसिबिलिटी आता याच्यात जर जी सपोज इथे ठेवला, डब्ल्यू इथे येईल का, 30 महिन्याचा हा आहे आणि 30 महिन्याचा हा आहे. मग इथे ठेवले कोणता आहे, इथे जी ठेवला, इथे डब्ल्यू ठेवला. जी 30 मंथ आहे. त्याच्यानंतर जी आणि पी मध्ये 4 पर्सन पाहिजेत बघा. जी आणि पी मध्ये 4 पर्सन आहेत, 1 2 3 4. इथे पी येईल ना, पी येईल ना इथे. आता इथेच का बरं ठेवला, इथेच एस आणि एन काय ठेवला, एसच्या एनच्या नंतर एच ठेवायचा आहे. तर इथे कुठे येऊ शकतो एच, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर बघा आता जी आणि पी मध्ये 4 पर्सन आहेत. या डायरेक्शन मध्ये इथे झाला, तर या डायरेक्शन मध्ये 1 2 3 4 वर नाही,
जी आणि पी 1 2 3 4. पी कोणत्या डेटला येईल? नोव्हेंबर 16. ठीक आहे. त्याच्यानंतर पीची कंडिशन आहे का कोणती? पीची कंडिशन नाही आहे. पीची कंडिशन नाही आहे. फक्त एवढ्या जेवढ्या कंडिशन लिहिल्या तुम्ही त्या लक्षात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या लिहिल्या त्या काय क्रॉस करतो मी बघा. ही झाली, ठीक आहे, ही झाली, ही झाली, इरेज करतो मी. एवढंच आपल्याला हे होतं. आता आर कुठे? फेब्रुवारी मध्ये नाही पाहिजे. ठीक आहे, आर फरवरी मध्ये नाही पाहिजे आपल्याला. आर साठी जागा 27 पाहिजे आपल्याला आरला. ठीक आहे. तर आर साठी आणि आरच्या नंतर कोण पाहिजे? पी पाहिजे. तर पी इथे आला आहे त्या ह्याच्यात. तर आर जानेवारी महिन्यात बसू शकतो, फेब्रुवारी नाही तर जानेवारी मध्ये आर बसू शकतो इथे. त्याच्यानंतर इथे आर 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 बसणार. आरच्या नंतर पी पाहिजे तर पी तर ऑलरेडी बसलाय, आर इथेच आहे. दुसरीकडे बसणार का या सेकंड याच्यात? नाही. पहिल्या याच्यात बघू कुठे कुठे बसतो आर. खूप साऱ्या जागा आहे. ठीक आहे, ही झाली कंडिशन. आरच्या नंतर पी ठेवला. आणखी सांगा तुम्ही सांगा. हां, जी आणि पी, त्याच्यानंतर जी सेम मन, डब्ल्यू आणि जी झाले. आर कुठेतरी ठेवावं लागेल. आर इथे नाही येऊ शकत ना. तर आर इथे येऊ शकतो का? इथे जर आणला, इथे जर ठेवला सपोज आर, तर आर आणि एफ मध्ये 6% पाहिजे. तर आर जर इथे ठेवला तर 1 2 3 4 5 6 नाही बसत. 1 2 3 4 नाही बसत. तर आर इथे तर नाही बसणार. इथे बसेल का बघा? इथे बसेल. इथे बसू शकतो का? 1 2 3 4 5 6. इथे नाही बसू इथे तर आर बसणारच नाही, कारण फेब्रुवारी मध्ये आर नाही आहे. इथे नाही बसणार. तर आर साठी जागा एकच उरली. आर इथे आला. आर आणि एफ मध्ये किती आहे? 6%. आणि ही कंडिशन होती की जो आर आहे, पी आहे, तो आरच्या नंतर आहे. तर पी आला ना आरच्या नंतर. तर आर आणि एफ मध्ये 6%. 1 2 3 4 5 6. इथे येईल एफ. 16 फेबला एफ येईल. त्याच्यानंतर एफ आणि ही झाली कंडिशन. एच आणि एफ मध्ये 3 आहे. तर 1 2 3 एच येईल इथे. क्लिअर? एच इथे आला. त्याच्यानंतर ही कंडिशन क्लिअर झाली. क्लिअर आहे? हां. त्याच्यानंतर बघा, टी आणि व्ही सेम डेट आहे. टी पहिल्यांदा आहे. पहिल्या टी आणि व्ही सेम डेट आहे. तर सेम डेट वाला टी इथे येईल 27ला, तर व्ही 27 येईल. आणि यू राहिला, यू 16. क्लिअर? आता कशी आली ते सांग. कसं हे झालं? आता याच्यातही बसू शकतं ना, पॉसिबिलिटी तर कशातही आहे. त्याच्यानंतर आर पाहिजे, पीच्या नंतर पहिले पाहिजे. इथे पीच्या पहिले 27ची डेट आहे का आर साठी? नाही. तर हा पीच रॉंग आहे. ठीक आहे. आर कुठेतरी पाहिजे. इथे ठेवेल आर. तर आरची डेटही किती आहे? 27 पाहिजे. तर आर नाही आहे. ही कंडिशन तशीच कटली. त्याच्यानंतर या ठिकाणी पी ठेवायचा आहे. आता आपल्याला पी बरोबर ठेवून आपण पी बरोबर जर याच डायरेक्शनने इथे ठेवला पी, म्हणजे आर इथे येईल. आर इथे आला, सॉरी आर इथे येईल. आर आणि 6 मध्ये आहे ना, आर आणि एफ मध्ये 6 मध्ये. तर एफ इथे येईल सर. एफ इथे आला तर मग 1 2 3 एच इथे ठेवायचा होता आपल्याला. तर इथे एस एन एन बसले ऑलरेडी. तर मग ही रॉंग आहे. तर राईट काय आहे? फर्स्ट डायग्रामच राईट आहे आपली. ठीक आहे, फर्स्ट डायग्रामच आहे राईट आहे. तुम्ही एकदा पुन्हा चेक करून घ्याल कोणती आहे. बरोबर आहे. काय सिक्वेन्स आहे? सिक्वेन्स जर म्हटलं मी टॉप वरून बॉटम वर वाचतो. एस एन एफ टी डब्ल्यू जी एच व्ही यू आर पी यू आर पी एम. त्यांनी पुन्हा मी काय हे करू का? काय आहे ते फास्ट रिवाइज करतो. राईट काय आहे का विचारतो बघा. आर ऑड डेट आहे. आरची 27 आहे सर. आर आर 27. त्याच्यानंतर 6%. आर आणि एफ मध्ये 6% आहे का बघा. आर 1 2 3 4 5 6 6% आहे. त्याच्यानंतर 3% एच आणि एफ मध्ये आहे का? एच आणि एफ, एच इथे आहे, एफ वर आहे. 1 2 3 3 आहे. त्याच्यानंतर आर डज नॉट, फेब्रुवारी नाही आहे. आर तर कुठे आहे? ऑक्टोबरला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नो आफ्टर एम, एमच्या नंतर कोणीच नाही आहे, एम लास्टला आहे. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर काय आहे, एस अँड एन सेम बट नॉट इन 30 days, आणि एस आणि आर डिफरंट डेट्स आहे. एस 30 मध्ये नाही आहे, एस 31 मध्ये आहे. एस आणि एन, एस ची डेट ही आहे. त्याच्यानंतर एन डज नॉट गिव्ह आफ्टर एच, एन जो आहे बिफोर एच आहे. क्लिअर. त्याच्यानंतर जी इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू आहे का, आणि जी 30 डेजचा आहे. जी इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू आहे आणि जी 30 आहे, एप्रिलमध्ये येत होतो. त्याच्यानंतर ओनली 4 जीएनपी मध्ये 4 आहे का, जी इथे आहे 1 2 3 4 4 आहे जीएनपी मध्ये. त्याच्यानंतर पी जो आहे आफ्टर आर आहे का, हो पी आफ्टर आर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टी हॅज बिफोर व्ही, आणि दोघांचे डेट सेम आहे का, टी बिफोर व्ही टी 27 आहे, व्ही 27 आहे. आणि यू अँड आर डिफरंट डेट्स आहे का, यू ची 16 आहे आणि आर ची 27 आली. क्लिअर झालं. ठीक आहे. आता जेवढी मोठी आहे तेवढं भलेही वेळ जास्त लागत आहे, पण काय होत आहे, कन्फ्युजन नाही होत आहे, सरळ सरळ क्लिअर कंडिशन येतात. ठीक आहे. तर पुन्हा एकदा हा चॅप्टर रिवाइज करायला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. सो थँक्यू.